हालेलुया, यीशु मसीह की शब्दात दिवसामध्ये परमेश्वराला धन्यवाद देतो की देवाने आपल्याला एक सुंदर दिवस दिला की आपण देवाची चरणी यावं आणि परमेश्वराची आराधना आणि महिमा करावी. आमेन. आमेन. देवाचं वचन सांगतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की परमेश्वराने जेव्हा आकाश आणि पृथ्वी निर्माण केली पहिल्या अध्यायामध्ये, तर त्या ठिकाणी किती दिवस परमेश्वराने हे काम केलं? किती? सर्व सृष्टी निर्माण केली देवाने ना. आकाश, पृथ्वी, पक्षी, प्राणी, झाडं, झुडपं, मासे, सगळ्या गोष्टी देवाने निर्माण केल्या आणि मग शेवटच्या दिवशी मनुष्याला निर्माण केलं. अशी किती दिवस कामं केले देवाने? किती? मोठ्याने बोला. 6 का 7? कामं किती दिवस केली? 6 कामं किती दिवस केले? 6. आणि 7व्या दिवशी देवाने काय केलं? विसावा घेतला. बोला काय घेतला? म्हणजे विश्राम केला ना, आराम केला, विसावा घेतला. आणि मग 7वा दिवस देवाने आशीर्वाद देऊन आशीर्वादित केला. आमेन. कारण 7व्या दिवशी देवाने सगळ्या कामापासून काय घेतला? विसावा. बोला काय घेतला? विसावा. मग मला एक सांगा, तिथून देवाने सांगितलंय की शब्बात दिवस पाड. हालेलुया. देवाची इच्छा आहे, कारण 6 दिवस देवाने कामं केली आणि 7व्या दिवशी काय घेतला? विसावा घेतला. मग आपण मोशे पासून पाहतो की जिथून नियमशास्त्र दिलं गेलं तिथून दर प्रत्येक पिढीला शब्बात दिवस पाळायला लावलेला आहे. आज पण आपण पाळतोय. हालेलुया. मग मला एक सांगा, देवाने 6 दिवस जे कामं केले ते चांगले केले का वाईट केले? काय केले? चांगले कामं केले का वाईट कामं केले? चांगले. पहिल्या दिवशी पण चांगलं केलं, कारण बायबल असं म्हणतं देवाने जेव्हा प्रकाश निर्माण केला, सूर्यचंद्र निर्माण केले आणि ते झाल्यानंतर देव काय बोलला? हे चांगलं आहे. हालेलुया. प्रत्येक दिवशी शेवटी परमेश्वर काय बोलला? मी जे निर्माण केलं ते चांगलं आहे. हालेलुया. म्हणजे देवाने 6 दिवस कसे कामं केले? चांगले. बोला कसे केले? आणि मग 7वा दिवस देवाने काय केला? आशीर्वादित केला. आमेन. आणि त्या दिवशी विसावा घेतला आणि तोच विसावा देवाने त्याच्या लोकांना लावून दिलेला आहे. आमेन. म्हणून आपण शब्दात दिवशी देवाच्या चरणी येतो विसाव्याच्या दिवशी की देवाने मला काय करावं? आशीर्वाद. मला काय करावं? पण लक्षात घ्या, देवाने जसे 6 दिवस कसे कामं केले? वाईट का चांगले? मग 7व्या दिवशी त्या दिवसाला परमेश्वराने काय केलं? आशीर्वादित केलं. मग मला एक सांगा, आपण 6 दिवस चांगले कामं केले का? केले का? कारण 7वा दिवस जर आपल्याला आशीर्वादित करायचा आहे तर 6 दिवस काय करावे लागतील? चांगले. बोला काय करावे लागतील? चांगले. जर 6 दिवस मी चांगले काम केले नाही तर 7वा दिवस आशीर्वादित होईल का? देव माझ्यासाठी हा विसाव्याचा दिवस आशीर्वादित करेल का? नाही. याचा अर्थ मला 6 दिवस कसे काम करायला पाहिजे? बोला कसे? शेती करणं, मजुरी करणं, नोकरी करणं, व्यवसाय करणं हे तुमचे काम आहे. हालेलुया. पण देवासाठी काहीतरी कोणतं काम करावं? चांगलं. बोला काय करावं? जर मी कोणावर दया केली तर ते काय झालं? कसं काम? जर मी कोणाची मदत केली ते कसं काम आहे? हालेलुया. कळतंय का? हा. एखाद्यावर दया करणं, एखाद्याची मदत करणं, एखाद्याचा कैवार घेणं हे चांगली कामं आहे. देवाचं वचन मी एखाद्या व्यक्तीला सांगितलं, एखाद्याला मी सुवार्ता सांगितली, हे कसं काम आहे? मी बायकोला मारलं, हे कसं काम आहे? मी 2 नंबरचा पैसा कमवला, हे कसं काम आहे? मी खोटं बोललो, कसं काम आहे? मी भांडलो, कसं काम आहे? शिव्या दिल्या, कसं काम आहे? वाईट. मग असे वाईट करणाऱ्यांना 7वा दिवस आशीर्वादित होईल का? 7वा दिवस देव त्यांच्यासाठी आशीर्वादित करेल का? नाही. याचा अर्थ 6 दिवस मी कशी कामं केली पाहिजे? तुम्हाला माहिती, रविवारचा दिवस जर आपल्यासाठी आशीर्वादित पाहिजे असेल ना तर सोमवार पासून शनिवार पर्यंत देवासाठी चांगली कामं करा. आमेन. मग ज्यावेळेस तुम्ही चांगली कामं करून रविवारी चर्चला येतात ना 100% देव तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. आपलं कसं असतं माहिती का? सोमवार पासून शनिवार पर्यंत मनाला येईल तसं वागायचं, पटेल तसं जगायचं आणि रविवारी चर्चमध्ये यायचं. कशासाठी? देवाने मला काय द्यावं? मला काय द्यावं? आशीर्वाद. काय वाटत नाही का तुम्हाला की सोमवार पासून शनिवार पर्यंतचा हिशोब देव घेत असेल असं रविवारी?
हालेलुया. मला एक सांगा, आपल्याकडे शुक्रवारचा बाजार असतो पिंपळनेरला. कधीचा बाजार असतो? म्हणजे मजूर कामाला जातात, त्या मजुरांना पगार कोणत्या दिवशी भेटतो? कधी भेटतो? शुक्रवारी. बरं मला एक सांगा, सोमवार मंगळवार बुधवार काम केलं असेल फक्त आणि बाकीचे दिवस काम केलं नाही, याचा अर्थ किती दिवस भरले? फक्त 3 दिवस भरले. किती दिवस भरले? 6 दिवसाचा पगार भेटेल का? नाही. का बरं नाही भेटणार? कारण काम किती दिवस केलं? म्हणून पगार वाटताना जो मालक आहे किंवा जो त्यांचा जो मेन आहे तो पगार देताना काय विचार करेल? किती दिवस कामाचे दिवस भरले? 3 दिवस तू कामाला आला म्हणून तुला 3 दिवसाचा पगार भेटेल. तुम्हाला माहिती, रविवार ख्रिस्ती लोकांच्या पगाराचा दिवस आहे. हालेलुया. समजते तुम्हाला? रविवार ख्रिस्ती लोकांच्या कसला दिवस आहे? आज आपला काय होतो? देव ठरवतो याला किती आशीर्वाद द्यायचा. आमेन. आणि कोणत्या दिवसापुढे ठरवेल? सोमवार पासून शनिवार पर्यंत तुम्ही कसे काम चांगले का? जर चांगले केले तर काय भेटेल आणि वाईट केले तर जे आहे ते सुद्धा. बायबल मध्ये ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल आणि त्याला भरपूर होईल, आणि ज्याच्याकडे नाहीये त्याचं जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जाईल. हालेलुया. देवाच्या मंदिरात येताना देवाचं भय धरून या. आमेन. असं नाही की परमेश्वर तुम्हाला बघत नाही, देव आपल्याला प्रत्येक दिवशी बघतो. हालेलुया. म्हणून आपले लोक काय गाणं म्हणतात? फक्त रविवारी येऊन आज का दिन यहोवा ने बनाया है, म्हणा ना, हम उसमें आनंदित हो. हे गाणं कधी म्हणतो आपण? कधी? याचा अर्थ आपल्याला वाटतं फक्त कोणता दिवस देवाने बनवला आणि बाकीचे दिवस कोणी बनवले? हालेलुया. बाकीचे दिवस कोणी बनवले? तुम्हाला माहिती? तुम्ही स्वतः तोंडानेच गाणे म्हणतात रविवारी. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. हालेलुया. म्हणजे रविवार शिवाय आनंद भेटत नाही. आणि सोमवार पासून शनिवार पर्यंत सैतान कुस्त्या करतो आपल्याशी ना, आपल्या डोक्यावर तो नाचतो. का? कारण हे गाणं आपण रोज म्हणत असं आपण मानतच नाही की प्रत्येक दिवस कोणी बनवला आहे? देवाने बनवला आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती का प्रत्येक दिवस कोणी बनवला आहे? कोणी बनवला आहे? देवाने. जर तुम्ही 6 दिवस चांगले कामं केले ना, 7व्या दिवशी आनंद प्राप्त करा. हालेलुया. 6 दिवशी देवाचं आवडणारं जीवन जर जगले ना, तर 7वा दिवस परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. मग ख्रिस्ती लोकांनो, रविवारचा दिवस कसला दिवस आहे? आपल्या पगाराचा. बोला कसला? किती जणांना पगार पाहिजे देवाकडून? चांगली कामं केले का? सोमवार पासून आठवा, सोमवार पासून शनिवार पर्यंत काय केलं प्रभू मी चांगलं? काय केलं मी तुझ्यासाठी? मी चांगलं खाल्लं, चांगलं प्यायलो, चांगली कामं केले, चांगला पैसा कमवला. हे तुमची कामं आहे. हालेलुया. मी देवासाठी काय केलं? देवाला आवडणारं काय केलं? मी कोणाची मदत केली? कोणावर दया केली? समजतंय का? कोणाचा कैवार घेतला? कोणाला सुवार्ता सांगितली? कोणासाठी प्रार्थना केली? हे पण तुमच्या बाजूला पोहोचलं जातं. आमेन. स्वतःसाठी जर मी प्रार्थना करत असेल तर तो माझा फायदा नाहीये. लक्षात घ्या, देव ते माझ्या बाजूने मोजणार नाही, पण जेव्हा मी शेजाऱ्यासाठी प्रार्थना करेल तर देव ते पाहतो. हालेलुया. आणि ते तुमच्या बाजूने लिहिलं जातं की तू कोणासाठी तरी प्रार्थना केली. हे सुद्धा चांगलं काम आहे. बोला, हे सुद्धा काय चांगलं काम आहे. कोणी दारू पिणाऱ्याला दारुड्या म्हणणं सोपं आहे, पण त्या दारू पिणाऱ्याला देवाचा मार्ग दाखवणं कठीण आहे. हालेलुया. सोप्या गोष्टी आपण लगेच करतो, नावं ठेवतो, हा तो नरकातच जाईल, याचं तर काही खरंच नाही, हा कधी सुधारणारच नाही, दारू पिऊन पिऊनच मरणार आहे. पण त्याला देवाचा मार्ग दाखवणं कोणाचं काम आहे? बोला, कोणाचं काम आहे? नुसत्या चुका काढण्यासाठी देवाने आपल्याला नाही ठेवलं, दुसऱ्याला श्राप देण्यासाठी देवाने आपल्याला नाही ठेवलं. परमेश्वराची अपेक्षा आहे की 2 लोकांना तरी देवाचं वचन सांगा. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगा. परमेश्वराबद्दल, देवाबद्दल 2 लोकांना जरी तुम्ही सांगितलं ना, तरी तुम्हाला पगार भेटेल. देवाने तरी तुम्हाला काय भेटेल? कोण देईल? पास्टर. मग कोण देईल? कोण देईल? नाही तर तुम्ही म्हटलं, शिंदे सर बोलून गेले, रविवारी काय भेटेल? पुढच्या रविवारी मागायला या पास्टरांकडे.
आमचे किती रोज भरले द्या आम्हाला. हालेलुया. एक तर पहिलेच बाहेरचे लोक म्हणतात या लोकांना काय भेटतात? पैसे भेटतात म्हणे. ख्रिस्ती लोकांना काय भेटतात? अजून मला कळलं नाही कुठून भेटतात. तुम्हाला भेटले का? मी इथं पैसे खर्च करून सेवा करतोय. हालेलुया. भेटणं दूर आम्ही दूर सेवा करतोय. आणि जगातले लोक म्हणतात हे ख्रिस्ती कामं झाले कारण यांना काय भेटतात? त्यांना म्हणा तुम्ही बी या, तुम्हाला पण भेटतील. हालेलुया. तुम्ही पण या, तुम्हाला पण भेटतील. कारण आमचा परमेश्वर कोणालाच भिकारी राहू देत. मी अजूनपर्यंत जगात असा भिकारी नाही पाहिला जो येशूच्या नावाने भीक मागतो. आमेन. बोला येशू मसीह की जय. कळतंय का तुम्हाला? येशू ख्रिस्ताच्या नावाने भीक मागणारा भिकारी मी अजून पाहिला. कारण आमचा परमेश्वर त्याच्या विश्वासणाऱ्याला आणि त्याच्या लेकराला कधीच भिकारी होऊ देत. किमान 2 टाइम तरी खायला देईल. आमेन. आणि 1 टाइम जरी दिलं ना तरी त्याचा मुलगा आनंदितच दिसेल. हालेलुया. तरी खुशच वाटेल, टवटवीतच दिसेल. का? माझा परमेश्वर त्याच्या लेकरांना कधी भुकेला राहू देत. आमेन. एलिया दुष्काळामध्ये परमेश्वराने सांगितलं करिंथ नावाच्या ओळाजवळ जा आणि तिथं राहा आणि त्या ठिकाणी पाणी आहे. एलिया निघून गेला, देवाचा दास. बायबल असं म्हणतं एक कावळा यायचा. कोण यायचा? आणि काय घेऊन यायचा चोचेमध्ये? भाकर. बोला काय घेऊन यायचा? आणि अजून काहीतरी आणायचा. काय आणायचा? मांस. काय आणायचा? म्हणजे कसलं तुकडं? मटणाचं. बोला कसलं तुकडं? जेवढं उचलता येईल तेवढं घेऊन यायचं. आमेन. कोणासाठी? रोज आणायचं अजून. हालेलुया. वारे वा. जगामध्ये दुष्काळ आहे, लोकांना कोरडी भाकर खायला भेटत नाही, लोकांना शिळं अन्न खायला भेटत, लोकांना चटणी भाकर खायला भेटत. आणि एलिया रोज काय खातोय? मटण भाकर. हालेलुया. बोला कोणती भाकर? बोला कोणत्या दिवसांमध्ये? दुष्काळाच्या दिवसांमध्ये. जग मरतंय, जग भुकेलंय, जगाला काहीच खायला भेटत नाही. पण परमेश्वर त्याच्या दासाला रोज मटण आणि भाकर देतो. हालेलुया. तो तुमचा आणि माझा परमेश्वर. आमेन. तो तुम्हाला आणि मला कधीच भुकेलं राहू देणार नाही. नीट लक्ष द्या. इस्रायल लोक ज्या वेळेस मिस्र देशातून बाहेर निघाले, कनान देशाकडे चालले होते, मोशे त्यांच्या पुढे चालत होता. बायबल असं म्हणतं त्यांच्या अंगावरचे कपडे फाटले, त्यांच्या पायातले जोडे सुद्धा झिजले. किती वर्ष प्रवास केला? 40. बोला किती वर्ष प्रवास केला? नवीन कपडे केव्हा घ्यावे लागतात आपल्याला? किती दिवसांनी? 2 महिने, 1 महिना. बरोबर आहे ना? जर जास्त कपडे वापरले तर महिन्याभरातच बदलावे लागतात. हालेलुया. आपण वर्षातून 3-4दा कपडे घेतो का नाही? आणि इस्रायल लोक किती वर्ष प्रवास करत होते? 40 वर्ष. पण बायबल म्हणतं त्यांचे कपडे फाटले, त्यांच्या पायातले जोडे सुद्धा झिजले. म्हणजे कंपनी खूप भारी असेल नाही का? कपड्यांची कंपनी भारी असेल आणि बुटांची पण कंपनी भारी असेल. खूप महागडे कपडे असतील नाही का इस्रायल लोकांचे? असतील का? मिस्र देशात काय काम करायचे इस्रायल लोक? बोला. बरोबर. काय करायचे? गुलामी. बोला काय करायचे? एका गुलामाचे कपडे चांगले असतील का? गुलामाकडे नवीन कपडे असतील का? गुलामाकडे चांगल्या क्वालिटीचे कपडे असतील का? अरे जे गुलामी करणारे इस्रायल लोक होते, जेमतेम कपडे होते त्यांच्याकडे. पण तुम्हाला माहिती ज्या क्वालिटीचे कपडे होते, परमेश्वराने चालता चालता क्वालिटीज बदलून टाकली. हालेलुया. हालेलुया. जेव्हा तुम्ही पापाच्या गुलामीमध्ये असतात, तुमचे कपडे खालच्या दर्जाचे असतात. पण परमेश्वर जेव्हा तुम्हाला गुलामीमधून बाहेर काढतो ना, त्याच परिस्थितीला देव बदलून टाकतो. हालेलुया. त्याच परिस्थितीला परमेश्वर काय करतो? पूर्णपणे बदलून टाकतो. आमेन. हालेलुया. साक्षी असतील बऱ्याच लोकांच्या अशा की जुनं जीवन जे आपलं होतं खायला भेटत नव्हतं, अंगात चांगले कपडे घालायला भेटत नव्हते. पण आज त्या परमेश्वराने एवढी कृपा केलेली आहे की आपण चांगलं खातो, आपण कपडे चांगले घालतो. एवढंच नाही, आपण दुसऱ्यांना पण खाऊ घालतोय. हालेलुया. आपण दुसऱ्यांना सुद्धा कपडे वाटतोय. ही दया कोणी केली? ही दया कोणी केली? परमेश्वराने. लोक म्हणतात त्यांना पैसे भेटतात. जगातले लोक काय म्हणतात? पैसे भेटतात. पैसे आम्हाला लोकांकडून नाही भेटत, आम्हाला वरूनच भेटतात. कुठून भेटतात? वरून. जो जिवंत परमेश्वर आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे ना, सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवण्यासाठी समर्थ आहे. आमेन. आमेन.
अनुभव घेऊन पहा, परमेश्वर किती चांगला आहे. आमेन. रस्त्याने चालता चालता इस्रायल लोकांना भूक लागली, सगळं अन्न संपून गेलं, बाजरी संपून गेली, गहू संपून गेला, तांदूळ संपून गेला, डबा संपून गेला, सगळ्या गोष्टी. आता काय करू प्रभू, सगळं संपलं पण भूक तर लागते. हालेलुया. देव म्हटला मोशेला, चिंता करू नको, कारण अजून किती वर्ष काढायचे? अरे मला किती वर्ष काढायचे? 40. मी तुम्हाला जेव्हा मिस्र देशातून बाहेर काढलं ना, तेव्हाच तुमच्यासाठी किराणा भरून ठेवलेला आहे. हालेलुया. किती वर्ष पुरेल? मला किती वर्ष पुरेल? मोशेला परमेश्वराने सांगितलं, रोज पहाटे इस्रायल लोकांना सांग, घराच्या बाहेर, छावणीच्या बाहेर जा आणि त्या ठिकाणी वरून आकाशातून धोबिंदू पडतील, ते सुकल्यानंतर सफेद रंगाचं असं त्या ठिकाणी परत जमा होईल, तर तुम्ही जाऊन ते वेचायचं. त्याला काय म्हणायचं? त्याचं नाव काय? मानना. बोला काय? इस्रायल लोक रोज सकाळी उठायचे, पहाटे उठले, त्यांनी पाहिलं सगळ्या सफेद 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 बर्फासारखं काहीतरी आहे. त्यांनी जाऊन वेचलं, त्याचं मळलं पीठ आणि भाकर करून खाल्ली. तर बायबल असं म्हणतं, एखाद्या चपातीमध्ये जर मध टाकलं तर कशी पुरणपोळी लागते ना, त्या पुरणपोळी सारखी टेस्ट होती. आमेन. हालेलुया. लक्षात घ्या, इस्रायल लोक पेरणी करत होते का? कापणी करत होते का? निंदणी करत होते का? मजुरी करत होते का? नोकरी करत होते का? व्यवसाय करत होते का? काही नाही. ते फक्त कोणाच्या मागे चाललेले होते? कोणाच्या इच्छेनुसार चालत होते? देवाच्या. बायबल असं म्हणतं की मेघस्तंभ ते पाहत होते. मेघस्तंभ जर चालायला लागला तर दिवसा इस्रायल लोक त्या मेघस्तंभाच्या मागे चालायचे. हालेलुया. रात्रीच्या वेळेस अग्निस्तंभ उभा राहायचा आणि जर तो अग्निस्तंभ चालायला लागला, इस्रायल लोक लगेच त्या अग्निस्तंभाच्या मागे चालायला लागायचे. हालेलुया. याचा अर्थ ते कोणाची इच्छा पूर्ण करत होते? कोणाच्या इच्छेप्रमाणे चालत होते? देवाच्या. जो व्यक्ती देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो, परमेश्वर त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दे नाही. हालेलुया. हालेलुया. देवाला माहिती होतं 40 वर्ष फिरायचे ना अजून. आमेन. रोज सकाळी मानना पडायचा, पोटभर खायचो. पोटभर जेवण करायचे, काम करत नव्हते, श्रम करत नव्हते, फक्त देवाच्या मागे चाललेले होते, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चाललेले होते, देवाच्या सेवेमध्ये पुढे होते, परमेश्वराच्या मार्गात चालत होते. नीट लक्ष द्या. जर देवाने तुम्हाला आणि मला निवडलेले त्याच्या सेवेसाठी, जर प्रभूने तुम्हाला आणि मला पाचारण केले त्याच्या सेवेसाठी, परमेश्वर विश्वास योग्य, तो काहीच कमी पडू देणार. हालेलुया. काहीच कमी पडू देणार नाही. कारण देवाने ज्या दिवशी तुम्हाला सेवेसाठी निवडलं, त्या दिवशी तुमच्या भविष्यासाठी सगळी योजना करून ठेवली आहे. आमेन. आमेन. नीट लक्ष द्या. एका सेवकाने जर चांगली सेवा केली, त्याचे लेकरं कधीच त्याच्याकडे हात पसरणार नाही, हे मी तुम्हाला लिहून ठेवतो. हालेलुया. जो सेवक आत्म्याने आणि खरेपणाने प्रभूची सेवा करेल, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, ते पृथ्वीचे वतन भोगतील. आमेन. परमेश्वर सगळ्या उत्तम आशीर्वादाने तुमच्या लेकरांना तृप्त करेल. का? कारण तुम्ही प्रभूसाठी सगळं काही सोडलेलं आहे. फक्त सेवा आत्म्याने आणि खरेपणाने करा. आमेन. सेवा परमेश्वराचं भय धरून करा. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या परिवाराला देव कसल्याच गोष्टीची कमी पडू देणार. कारण बायबल म्हणतो, परमेश्वर काल, आज आणि युगायुग सारखा आहे. हालेलुया. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. किती जण विश्वास ठेवतात? आहे विश्वास? देव कधी बदलत, त्याचे विचार कधी बदलत, त्याच्या योजना कधी बदलत. आमेन. मनुष्य मुडी आहे. मनुष्य कसा आहे? मुडी. मला मुडी. मला माझ्या मागे मला मुडी. मुडी कशाला म्हणतात? घडीत आनंदात, घडीत दुःखात, घडीत चांगला मूड, घडीत खराब मूड. हालेलुया. काही खायचं का? माझा मूड नाही. फिरायला यायचं का? माझा मूड नाही. कळते का तुम्हाला? प्रार्थना करायची का? माझा मूड. गाणे म्हणायचे का? माझा मूड. आपला मूड काही खरं नाही. आपल्याला माहिती, आपला मूड क्षणाक्षणाला बदलतो. हालेलुया. मनुष्याचा मूड कसा बदलतो? क्षणाक्षणाला. पाऊस आला तरी मूड बदलला, पाऊस गेला तरी मूड बदलला, थंडी वाजली तरी मूड बदलतो, आणि गरम व्हायला लागलं तरी मूड बदलतो. जसे वातावरण बदलतं तसं आपला काय बदलतो? मूड. बोला काय बदलतो? पण परमेश्वराचं तसं नाही. देव जसा होता तसा आहे,
सर्व काळ असणार आहे. आमेन. तो प्रेमळ होता, तो प्रेमळ आहे आणि तो दयाळू होता, तो दयाळू आहे आणि दयाळू असणार आहे. तो पवित्र होता, तो पवित्र आहे आणि पवित्र असणार आहे. तो न्यायी होता, तो न्यायी आहे आणि तो न्यायी असणार आहे. हालेलुया. माझा परमेश्वर बदलत, जग बदलतं पण देव बदलत नाही. वातावरण बदलतं पण देव बदलत नाही. हालेलुया. परमेश्वर काल आज युगाने सारखा परमेश्वर आहे. आमेन. किती महान प्रभू आहे आपला, जो कधीच आपल्याला सोडत नाही. नेहमी आपल्या सोबत चालणारा, नेहमी आपल्याला मार्ग दाखवणारा, नेहमी आपल्याला काळजी घेणारा, नेहमी आपल्या गरजा पूर्ण करणारा आपला परमेश्वर. आमेन. विश्वास ठेवा, तुम्ही त्या देवाची लेकरं आहात. आमेन. कळतंय का? खूप विचार करू नका, खूप चिंता करू नका, खूप ओझं घेऊन चालू नका. कारण बायबल म्हणतं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला काय देईन? मला काय देईन? चर्च मध्ये रविवारच्या दिवशी विसावा घेण्यासाठी यायचं. मला कशासाठी यायचं? चर्च मध्ये आल्यानंतर बकऱ्या बांधल्या आहेत का याचा विचार करू, कोंबड्या कुठं फिरत असतील याचा विचार करू, कोंबडी कुठं अंड दिली याचा विचार करू नका. ते इथं बसल्या बसल्या कोंबडी शेजारच्या घरात जाऊन अंड देते का काय हा विचार करत बसता. हालेलुया. घराला कडी लावली होती का नाही याचा विचार करता, लाईट बंद केला होता का नाही याचा विचार करता, शेतात काय चाललं असेल याचा विचार करतात. नीट लक्ष द्या, जेव्हा प्रभूच्या चरणी येतात फक्त कोणाचा विचार करा? देवाचा. आमेन. बायबल म्हणतं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला काय देईन? लोकांना काय म्हटलंय देवाने? कष्टी आणि भाराक्रांत जन हो. हालेलुया. लोकांना माहिती हे शांततेने राहणार, यांना मी सगळं देऊन ठेवलेलं आहे तरी हे कधी खुश राहणार नाही. कष्टी आणि भाराक्रांत नेहमी त्रासातच असतात, नेहमी ओझ्याखाली दबलेलेच असतात. कितीही द्या, पैसा नसला तरी टेन्शन आणि खूप असला तरी टेन्शन. मग काय करायचं काय देवाने? हालेलुया. तुम्हाला दिलं तरी टेन्शन आणि नाही दिलं तर म्हणता का नाही दिलं, आणि खूप दिलं तर म्हणता आता काय करू? हालेलुया. याला कुठं ठेवू? नाही दिलं तर कमवण्यासाठी चर्चला येत नाही, आणि खूप देऊन दिलं तर आता खूप झालं म्हणून येत नाही. आता काहीच लोक मला म्हणून येत नाही. मग आता देवाने करायचं काय? समजतंय का तुम्हाला? चिंता, ओझ, सगळे विचार कोणाच्या चरणी टाका? बोला, कोणाच्या चरणी टाका? बायबल म्हणतं, चिंता करून करून तू तुझ्या डोक्याचा एक सुद्धा केस काळा किंवा पांढरा करू शकतात का? चिंता करून नाही. डाय लावून करू शकतात, मेहंदी लावून करू शकतात, पण चिंता करून करू शकत. पण मेहंदी लावलेला केस जास्त वेळ काळा राहत तो परत काय होणार आहे? देवाचं वचन म्हणतं, साधा तुझ्या डोक्याचा एक सुद्धा केस तू काळा किंवा पांढरा करू शकत. तुझ्या जीवनाला तू तासभर सुद्धा वाढवू शकत, जीवनाची दोरी थोडी सुद्धा कमी किंवा जास्त करू शकत नाही. चिंता कसली? आमेन. चिंता करून उपयोग आहे का? चिंता करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? चिंता करून अडचणी दूर होतात का? नाही. चिंता करून काहीच होत. म्हणून देव काय म्हणतो? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, माझ्याकडे या, मी तुम्हाला काय देईन? बोला, काय देईन? किती जणांना विसावा पाहिजे? कोणाकडून? कोणाकडून? कोण देईल विसावा? देव. हालेलुया. आपण चुकीच्या ठिकाणी शोधतो म्हणून भेटत नाही. आपल्याला वाटतं चर्च मध्ये आलो का विसावा भेटेल, आपल्याला वाटतं पास्टरांनी प्रार्थना केली का विसावा भेटेल, आपल्याला वाटतं एखाद्या मोठ्या मीटिंगला गेलो का विसावा भेटेल. विसावा तिथे नाहीये, विसावा देवाजवळ आहे. मला विसावा कोणाजवळ आहे? मीटिंगला नका शोधू, सेवकांना नका शोधू, चर्चला नका शोधू, देवाला शोधा. बोला, कोणाला शोधा? ज्याला देव प्राप्त झाला त्याला विसावा प्राप्त झाला. आमेन. कळतंय का मी काय सांगतोय तुम्हाला? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, नीट लक्ष द्या. पास्टर, सेवक, आगेवान, वडील, चर्च, संस्था, या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत ना, मोठमोठे कन्व्हेन्शन, मोठमोठ्या मीटिंगा, बायबल कॉलेजेस, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टी देवाने एकाच कार्यासाठी ठेवलेल्या आहेत.
की या सगळ्यांच्या द्वारे तुम्हाला देव भेटावा. मला कोण भेटावा? पास्टरांना याच्यासाठी नेमलंय परमेश्वराने की यांच्याद्वारे तुम्हाला कोण भेटावा? देव. माझ्यासारख्या सेवकाला प्रभूने याच्यासाठी उभं केलं की माझ्याद्वारे कोण भेटावा? देवाने चर्च याच्यासाठी बांधून दिले की या चर्चद्वारे तुम्हाला कोण भेटावा? मोठमोठे कन्व्हेन्शन, मोठमोठ्या मिटिंगा होतात, परमेश्वराने ते यासाठी उभं देतो की त्याच्याद्वारे तुम्हाला कोण भेटावा? बायबल शाळा, बायबल कॉलेजेस याच्यासाठी उत्पन्न केले की त्या वचनाद्वारे तुम्हाला कोण भेटावा? पण आज मनुष्य तिथं देवाला न शोधता भलत्याच गोष्टी शोधतोय. हालेलुया. आपण देवाला घेऊनच जात नाही, आपण माणसाला सोबत घेऊन जातो, मनुष्याचं ज्ञान सोबत घेऊन जातो. तुम्हाला माहितीये या सगळ्या व्यवस्था देवाने याच्यासाठी केल्या की तुम्हाला देव भेटावा. हालेलुया. अनेक संस्था आहेत. ही कोणती आहे? विश्ववाणी आहे, त्यानंतर फिलाडेल्फिया आहे, इंडियन नॅशनल आहे, FMBD आहे, टीम मिशन आहे, टिक मिशन आहे, अजून अनेक संस्था आहेत. नीट लक्ष द्या. या सगळ्या संस्था देवाने निर्माण होऊ दिल्या का? कारण तुम्हाला कोण भेटावा? देव. नीट लक्ष द्या. संस्थांचं एकच टार्गेट असलं पाहिजे की लोकांना कोणापर्यंत घेऊन जाणं? देवापर्यंत. पास्टरांचं एकच लक्ष असलं पाहिजे की मला कोणापर्यंत त्यांना घेऊन जावं? देवा. माझ्यासारख्या सेवकांचं एकच टार्गेट असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे की सगळ्या मंडळीला कोणापर्यंत घेऊन जावं? देवापर्यंत. संस्थेकडे लोकांना आणू नका, मंडळांकडे लोकांना आणू नका, चर्चेस भरण्यासाठी लोकांना एकत्र करू नका. तर ही सगळी लोक देवाच्या राज्यात भरली जावी याच्यासाठी प्रार्थना करा. आमेन. गर्दी चर्च मध्ये व्हायला नको, गर्दी स्वर्गात व्हायला पाहिजे. हालेलुया. गर्दी कुठे व्हायला पाहिजे? स्वर्गात व्हायला पाहिजे. आमेन. हालेलुया. लक्ष द्या. कारण प्रॉब्लेम हा आहे की अनेक लोक चर्च मध्ये गच्च भरलेले असतात, पण सगळे स्वर्गात जातील याची खात्री नाही. म्हणून देवाची अपेक्षा आहे. तुम्हाला माहिती का, मंडळी फक्त हे चर्च नाहीये, मंडळी फक्त विश्ववाणी नाहीये, मंडळी फक्त टीम मिशन नाहीये, मंडळी फक्त फिलाडेल्फिया नाहीये, मंडळी ही जगातले विश्वासणारे आहेत. आमेन. जे देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात, देवाचं भय बाळगतात, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ना, ती सगळी देवाची काय आहे? मंडळी. बोला, सगळी देवाची काय आहे? मग तुम्ही नवापाड्यामध्ये बसलेले लोक आणि अमेरिकेमध्ये जर कोणी देवाचं भय बाळगणारे बसले असतील ना, ते आणि तुम्ही एकाच मंडळीचे भाग. हालेलुया. आपण सर्वजण एकाच मंडळीचे काय आहोत? भाग आहोत. आमेन. या सगळ्या व्यवस्था देवाने याच्यासाठी निर्माण केल्या की तुम्हाला कोण भेटावा? देव. हा उद्देश ज्या वेळेस संस्था सोडतात, हा उद्देश ज्या वेळेस सेवक सोडतात, हा उद्देश ज्या वेळेस ऑर्गनायझर सोडतात, त्यावेळेस तुम्हाला माहिती का, देवाचं काम थांबून जातं. देवाचं काम त्या ठिकाणी होत नाही. लोक उद्धारापर्यंत येत, स्वर्गीय जीवनासाठी लोकांची नावं लिहिली जात नाही. आज प्रत्येक चर्च मध्ये रजिस्टर असतं की आमच्या मंडळीत किती सभासद आहे, असतं की नाही? बाप्तिस्मा गेला की नाव, बाप्तिस्मा घेतला की नाव कशामध्ये लिहिलं जातं? चर्च मधल्या रजिस्टर मध्ये. तुम्हाला माहिती, बायबल असं म्हणतं, वचनामध्ये एकाच पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे. कोणत्या? जीवनाचं पुस्तक. बोला, कोणत्या? आणि ते कुठे आहे? ते कुठे आहे? स्वर्गात. बोला, ते जीवनाचं पुस्तक कुठे आहे? हालेलुया. मग तिथं कोण नाव लिहिलं? तुम्ही जाल लिहायला? पास्टर जातील तिथं नाव लिहायला? तुमच्या संस्थेचे अध्यक्ष जातील नाव लिहायला? मग तिथं नाव कोण लिहिल? बोला बोला बोला, देव. हालेलुया. तिथं तुमच्या आणि माझ्या हातात नाही नाव लिहायचं, नाही लिहायचं. कोण लिहिल? कोण ठरवेल? देव. तिथं तुमच्या संस्थेचा अध्यक्ष ठरवणार, तुमच्या पास्टर ठरवणार, रेव्हरेंड ठरवणार, बिशप ठरवणार. लोकांनी यांनाच देव करून ठेवलेलं आहे, रेव्हरेंड, बिशप ना. त्यांना बघावं तर अशी भीती वाटते, जेवढं माणसं देवाला पण नाही घाबरत. हालेलुया. जेवढे लोक कोणाला नाही घाबरत, देवाला सुद्धा नाही घाबरत. जेवढं तुम्ही मान देवाला नाही देत, तेवढं मनुष्याला देतात. लक्षात घ्या. बायबल मध्ये, मी या विषयावर बोलू इच्छित नाही, पण तुम्हाला मी सांगतो, हे जे सर्व शब्द आहेत ना, रेव्हरेंड, बिशप, हे बायबल मध्ये वेगळ्या पद्धतीने घेतलेले आहेत आणि लोक वेगळ्या पद्धतीने घेतात. आमेन. मंडळीच्या अध्यक्षाला बिशप म्हटलं गेलेलं आहे बायबल मध्ये. इंग्लिश मध्ये काय म्हटले? मंडळीच्या अध्यक्षाला बिशप म्हटलेलं आहे. रेव्हरेंड हा जो शब्द आहे, तो एक चांगली
ज्याला आपण म्हणतो ना चांगलं चारित्र्य, उत्तम चारित्र्य ज्या व्यक्तीचं सेवकाचं आहे ना त्याला रेव्हरेंड म्हटलं जातं. हालेलुया. रेव्हरेंड ही जगातली पदवी नाही, ही ज्ञानाची पदवी नाही, ही चारित्र्याची पदवी आहे. हालेलुया. ज्याचं चारित्र्य उत्तम आहे, ज्याचं चारित्र्य पवित्र आहे, ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्याचं चारित्र्य देवाला आवडणारं आहे ना त्याच्याबद्दल रेव्हरेंड हा शब्द आलेला आहे. हालेलुया. हे चारित्र्य ही पदवी नाही. आमेन. पण लोकांनी या सगळे पद बनवून ठेवलेले आणि तुम्हाला माहिती जिथं पद आलं ना तिथं माणूस बेडकासारखा फुगतो. कसा फुगतो? बेडूक माहिती तुम्हाला? बेडकाला असा पोट टोचा काय करतं? असा फुगतो. अजून टोचा परत काय करतो? इतका फुगतो की फुटून जातो. हालेलुया. नीट लक्ष द्या. ज्ञान फुगवतं देवाचं वचन म्हणतं. ज्ञान पण प्रीती उन्नती करते. आमेन. तुम्हाला माहिती जर एखाद्या देवाच्या दासाला मोठं व्हायचं असेल ना बायबल म्हणते त्याने पहिले काय व्हा? छोटं व्हा. बोला काय व्हा? जेवढे नम्र व्हा तेवढा परमेश्वर तुम्हाला कुठे घेऊन जाईल? उंचावर. बोला कुठे घेऊन जाईल? हे बायबलची टेक्निक आहे. आमेन. ज्यांना खुर्ची पाहिजे ना परमेश्वर त्यांना खाली बसवतो. कुठे बसवतो? सुरुवात कुठून होते? खालून. तर परमेश्वर वर बसवे. डायरेक्ट वर बसण्याची जर इच्छा कराल ना तर देव त्याला वर बसवतच नाही. आमेन. पहिले सुरुवात कुठून करा? खालून. मला एक सांगा, इकडे आजूबाजूला सगळे पहाड आहेत, आपल्याकडे डोंगर आहेत, बरोबर आहे ना? डोंगरावर चढलेत कधी? बरं मला सांगा, डोंगरावर चढताना कसे चढतात? वाकून का असे सरळ? वाकून. बोला कसं? जेवढा डोंगर असा उंच असेल, सरळ असेल, तेवढं कसं चढावं लागतं? वाकून. हालेलुया. आणि अशा सरळ चढले मग चढू शकता का? मग काय होईल? उलटे जाल नाही का? खरं की खोटे? कारण डोंगरावर जर चढायचं असेल तर कसं चढावं लागतं? वाकून. बरं उतरायचं असेल डोंगरावर तर कसं उतरतात? सरळ. वाकून का सरळ? विचार करा ना, कसे उतरतात? सरळ. वाकून उतराल का? उतरले तर तोंड फोडून टाका स्वतःच. बरोबर आहे की नाही? कारण असं उतरलं जात नाही. कसं उतरला? असं ताट ना, कारण मागं वजन पाहिजे. हालेलुया. नीट लक्ष द्या. डोंगरावर चढताना वाकावं लागतं, मग माणूस वर जातो. कुठे जातो? तसं प्रभू मध्ये नम्र जर झाले, झुकले तर तुम्ही कुठे जाल? बोला कुठे जाल? पण ज्यावेळेस गर्व, मीपणा, अहंकार, ताठपणा तुमच्या जीवनामध्ये येऊन गेला तर तुम्ही काय कराल? वर जाल का खाली याल? खाली उतरायला लागला. हालेलुया. आत्मिक जीवनामध्ये ज्याच्याकडे गर्व आला तो वरून खाली यायला लागतो. तुला तो कुठे यायला लागतो? वरून खाली. पण जो व्यक्ती अधिक नम्र होतो, स्वतःला अधिक झुकवतो, तो कुठे जायला लागतो? बोला कुठे जायला लागतो? ज्या सेवकांनी स्वतःला मीपणा, अहंकार यांनी त्या ठिकाणी घोषित करून ठेवलेले ना देवाच्या नजरेत ते खाली पडले. बोला देवाच्या नजरेत ते खाली पडले. आणि जे स्वतःला अधिक नम्र करताय, अधिक झुकत आहे, जेवढं दान प्रभू तुम्हाला देईल, जेवढं ज्ञान प्रभू तुम्हाला देईल, जेवढा उपयोग परमेश्वर तुमचा करेल ना, तुम्ही गर्विष्ठ होऊ नका. अजून काय व्हा? नम्र व्हा. बोला अजून काय व्हा? जेवढे तुम्ही नम्र व्हाल तेवढा परमेश्वर तुम्हाला उंचावर नेऊन ठेवेल. आमेन. आमेन. हा. कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र होता तो गर्विष्ठ होता का नम्र होता? बोला तो गर्विष्ठ होता का नम्र होता? म्हणून येशू ख्रिस्ताने यरूशलेममध्ये एंट्री करताना कशावर बसला? कशावर बसला? शिंदे सरांना गाडावर बसून आणावं. तुमच्या गावात मी पहिल्यांदा आलो, तुम्ही माझी मिरवणूक काढली. काय काढली? आणि काय शोधून आणलं? मला काय शोधून आणलं? गाडं. मला कसं वाटलं? बसेल का मी? मी सेवक आहे, माझ्यासाठी काय घेऊन आले? मी पायी जाईल पण गाडावर बसणार. हालेलुया. कमीत कमी काय आणायला पाहिजे होता मिरवणूक काढायसाठी? घोडा. काय पाहिजे होता? मग शोभलं असतं मिरवणूक आहे. हालेलुया. हो की नाही? नवरदेव कशावर बसतो? गाडावर बसवा बरं. ऐकेल का? कारण त्या दिवशी तो काय असतो? देव. त्या दिवशी तो काय असतो? देव. म्हणून तो कशावर बसतो? आमचा देव कशावर बसला? गाढवावर. आमचा देव कशावर बसला? आणि तो जगातला देव एका दिवसापुरता, एका दिवसाचा देव कशावर बसतो? त्याला आपण काय म्हणतो? नवरदेव. एका दिवसापुरता. पूर्ण एक दिवस बी नाही, तो अर्ध्या दिवसाचा देव असतो. नंतर कुत्र पण बघ.
दिवशी मार घोड्यावर बसतो, दुसऱ्या दिवशी घोड्यावर फिरेल का? लग्नाच्या दिवशी बघा तुम्ही घोड्यावर बसला की पुढे लोक काय करतात? नाचतात. मला पुढे लोक काय करतात? नाचतात, फुलं फेकतात, खुश होतात, कुदतात, बँड वाजवतात. आता याच नवरदेवला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घोड्यावर फिरवा, त्याच्यासमोर कुत्र पण नाचणार? नाचेल का? महा कोणत्या दिवसापुरता देव होता? अर्ध्याच. किती दिवसापुरता? तरी कशावर बसला? रड चालत, गाढव चालत नाही. आणि जो खरा देव होता, आमेन, हा तर खोटा देव आहे, हालेलुया, हा तर खोटा देव आहे घोड्यावर बसणारा. पण जो खरा देव होता तो कशावर बसला? गाढवावर, गाढवीच्या शिंगरावर. आमेन. आहे ना बायबल मध्ये? माझा प्रभू कशावर बसला? गाढवीच्या शिंगरावर. आमेन. कारण तो स्वतः काय होता? नम्र होता. बोला काय होता? अरे इस्रायल देशामध्ये उंट पण होते. काय होते? मी देव आहे, मी कशावर बसेल? उंटावर. खरा देव जो आहे ना तो उंटावर बसल्याने देव होत नाही, हत्तीवर बसल्याने देव होत नाही. माझा प्रभू ज्याच्यावर बसला ना ती वस्तू आशीर्वादित होते. हालेलुया. गाढवावर बसला तर गाढवाला मान भेटला. आमेन. भेटला का नाही? गाढव कशावरून चालत होतं? लोक आपले काय टाकत होते? नवीन कपडे. कशावर टाकत होते? रस्त्यावर. त्या रस्त्यावर कोण चालत होतं? गाढव. ज्या गाढवाला लोक येण्यात काढतात ते कशावरून चालते? नवीन कपड्यांवरून. मला नवीन कोणता घोडा चालला का नवीन कपड्यांवर? जास्त नाही. हालेलुया. कोणत्या घोड्यावर देव बसला का? नाही. पण या गाढवावर कोण बसला? देव. आणि म्हणून गाढव कशावरून चालायला लागलं? नवीन कपड्यावरून. आमेन. आमेन. येशू प्रभू देव तो ज्याच्यावर बसतो ना त्याला परमेश्वर सन्मान देतो. आमेन. आमेन. नीट लक्षात. तो नम्र होता. दुनियेने मी जर त्याची लेकरं आहोत, त्याचे सेवक आहोत, तर आपण पण काय असलं पाहिजे? जर त्याने निवडताना ते निवडलं, त्याला माहिती होतं जर मी घोड्यावर बसलो तर मी पण येईल, घोड्यावर बसून तर अहंकार येईल माझ्या जीवनामध्ये. येशू ख्रिस्ताने जन्म कुठे घेतला? गाईच्या गोठ्यात. जर राजवाड्यात जन्म घेतला असता तर, राजवाड्यात जन्म घेतला असता तर कुष्ठरोग्यांपर्यंत गेला असता, आंधळ्यांपर्यंत गेला असता, लंगड्या भिकाऱ्यापर्यंत गेला असता, तुम्हाला माहिती विधवेच्या मुलापर्यंत गेला असता, गैराच्या कन्येपर्यंत गेला असता, रक्तस्रावी स्त्रीपर्यंत पोहोचला असता, म्हटला असता की लेकरांना माझ्याकडे येऊ द्या? नाही. राजवाड्याचा जन्म घेतला असता त्याच्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. पण त्याने जन्म कुठे घेतला? गाईच्या गोठ्यात. तुला कुठे घेतला? त्याचं दर्शन घ्यायला कोण आले? मागी लोक आणि अजून काही लोक आले. अजून कोण आले? मेंढपाळ. तुला कोण आले? मेंढपाळ. ज्यांना घर होतं का स्वतःच? मेंढर कुठं राखत बसलेले होते? रानात. तुला कुठं? रानात मेंढर राखत बसलेले होते. त्यांना कोणी संदेश दिला? देवदूतांनी. आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आमेन. मेंढपाळ लगेच उठले. कोणाला बघायला? कोणाला बघायला? येशूला. येशू बाळाला बघायला. आमेन. जर राजवाड्यात राहिला असता मेंढपाळांना मध्ये घुसलेलं असतं का? आतमध्ये जाऊ दिलं असतं का? येशूचं दर्शन झालं असतं? नाही. पण तो येशू कुठं होता? गाईच्या गोठ्यात. तुला गाईच्या तिथं जायला परमिशन लागत? कोणाला विचारावं लागत? कोणी चौकीदार तिथं उभा नाही. हालेलुया. सहज कोणी पण जाऊ शकतं, गरीब पण जाऊ शकतो आणि श्रीमंत पण जाऊ शकतो. बायबल मध्ये येशूच्या जन्माविषयी जे लिहिलेलं आहे ना ते हे दाखवतं की सगळ्यात श्रीमंत मागी लोक हे सुद्धा येशूला भेटू शकले आणि सगळ्यात गरीब मेंढपाळ हे सुद्धा येशूपर्यंत पोहोचू शकले. आमेन. खरा देव हाच आहे की ज्याच्यापर्यंत कोणीही सहज पोहोचेल. आमेन. भले तुम्ही शिकलेले असा किंवा नसा, श्रीमंत असा किंवा नसा, ज्ञानी असा किंवा नसा, ज्ञानी पण जाऊ शकतो आणि अशिक्षित पण जाऊ शकतो, श्रीमंत पण जाऊ शकतो आणि गरीब पण जाऊ शकतो. हालेलुया. येशू पर्यंत पहिलेच पोहोचले ना ते जे 3 लोक पोहोचले ते खूप श्रीमंत आणि ज्ञानी होते आणि नंतर जे मेंढपाळ आले ना ते अजिबात शिकलेले नव्हते. हालेलुया. आणि चांगले कपडे पण नव्हते. जसे तसे गेले डायरेक्ट येशू जवळ जाऊन बसले. आमेन. येशू पर्यंत पोहोचण्यासाठी पद, प्रतिष्ठा, पैसा ह्या गोष्टी लागत नाही, ज्ञान लागत नाही, फक्त मन लागतं. मला काय लागतं? मला काय लागतं?
तुमचं मन चांगलं असेल ना तुम्ही देवापर्यंत पोहोचाल. हालेलुया हालेलुया. मनाने त्याला शोधा म्हणजे तो सापडेल. आमेन. बायबल म्हणतो शोधा म्हणजे सापडेल. शोधायचं देवाला. ज्या दिवशी देव सापडला ना, मी तुम्हाला सांगतो दुसरं काही शोधायची गरज पडणार नाही. आपण सगळ्या गोष्टींची चिंता करतो. मार्था येशू तिच्या घरी गेला होता. मार्था आणि मरिया 2 बहिणी होत्या. किती बहिणी होत्या? त्यांचा भाऊ लाजर होता. कोण होता? आता येशू ख्रिस्ताला जेवायला बोलवलं त्यांनी. तर बायबल असं म्हणतं मार्था आणि मरिया या 2 बहिणी ज्या होत्या ना, मार्था जी होती ती स्वयंपाक करत बसली होती. काय करत बसली होती? कांदे काप, लसूण सोल, हे कर ते कर, पीठ मटण शिजव, सगळ्या गोष्टी चालल्यात मार्थाच्या. कारण घरी कोण आलाय? घरी कोण आलाय? येशू. मरिया जी होती ना, ती कोणत्याच कामाला हात लावत. ती कोणाच्या चरणी बसलेली होती? येशूच्या. कोणाच्या पायाजवळ बसलेली होती? येशूच्या. आणि बायबल असं म्हणतं ती ऐकत होती की येशू काय शिकवतोय. आमेन. आणि मार्था काय करते? हे करू ते करू, असं करू ते करू, काय बनवू, हे बनवू ते बनवू. आणि सगळं ताण तिच्यावर आला, सगळं ओझं तिच्यावर आलं, सगळं काम तिच्यावर आलं. आणि ती येशू जवळ येते म्हणते, प्रभू माझ्या बहिणीला मरियेला सांगा, मी एकटी पीठ मळते, मी एकटी चपात्या करते, मी एकटी मटणाची भाजी करते, मी एकटी कांदे कापते, मी एकटी लसूण सोलते. ही काहीच करत नाही. ही मला मदतच करत नाही. प्रभू तुम्ही बोलायला, तुम्ही रागवायला. देवाने रागवलं तिला? मरियेला म्हटलं, का मरिये लाकल नाही का? उठ इथून, जा तिकडं, काम करू लाग. बसली इथं. बोलला येशू असं? येशू कोणाला रागवला? येशू कोणाला बोलला? मार्थे तू पुष्कळ गोष्टींविषयी दगदग करतेस. हालेलुया. काहीच काम नाही एवढं करायचं. समजतंय का? पहिले वचन ऐक. आमेन. पहिले माझ्याजवळ बस. मी तुझ्या घरी खायला नाही आलो. हालेलुया. मी ह्या जगामध्ये तुमच्या हातून खायला नाही आलो, मी तुम्हाला खाऊ घालायला आलो. आमेन. कशासाठी आलो? खाऊ घालायला आलो. मी अनेकदा लोकांना सांगतो, आम्हाला जर मीटिंगला बोलवलं ना, स्वयंपाक करायला घरी राहू नका, तर वचन ऐकायला चर्चमध्ये बसा. आमेन. कारण आम्हाला नाही पण खाऊ घातलं चालेल, तुम्ही देवाचं वचन खा. आमेन. कारण इथं आम्ही जेवायला येत नाही, आम्ही तुम्हाला द्यायला येतो. हालेलुया. स्वयंपाक नंतर करून ठेवा, अगोदर करून ठेवा, गरम करून खाऊ घाला, शिळा खाऊन घेऊ आम्ही. आमेन. पण तुम्ही देवाचं वचन ऐका. आमेन. ही देवाची सुद्धा इच्छा आहे. समजते तुम्हाला मी काय सांगतोय? मार्थेची सेवा नाही निवडायची. कोणाची सेवा निवडायची? बोला कोणाची? आता जे लोक स्वयंपाक करतायत, वचन भेटेल का त्यांना? मग फायदा झाला का तोटा? आणि कोणामुळे झाला? कोणामुळे झाला? तुम्ही तर चांगले वचन देवाचं पोटभर खातायत की नाही? आणि उपाशी कोण राहतील? जे तुमची कसली काळजी घेताय? पोटाची. आणि खऱ्या आत्मिक उपाशी कोण राहतील? आणि यांचा हिशोब कोणाकडून घेतले? बोला बोला. जे तुम्ही पोटभर खाल ना, त्यांच्या हाताचं चिकन रसाटा अजून दे. देव म्हणे तुमच्याच पोटापायी त्यांना आत्मिक रीतीने काय राहावं लागलं? उपाशी. अशी व्यवस्था मंडळीत करू नका की बनवणारेच उपाशी राहतील. हालेलुया. कारण त्यांचाही हिशोब आपल्याला द्यावा लागेल. ठीक आहे, अज्ञानाने झालं, पुढच्या वेळेस असं करू नका. एक तर जेवणाचीच व्यवस्था करू नका, करायची तर अगोदर करून ठेवा. हालेलुया. अगोदर करा किंवा नंतर करा, पण कोणीच देवाच्या वचनापासून वेगळं राहायला नको. मार्थेची सेवा निवडायला लावू नका लोकांना. तर कोणाची सेवा पाहिजे? देव कोणाबद्दल खुश होता? बोला कोणाबद्दल खुश होता? मरियेने चांगला वाटा निवडलाय. बोला मरियेने. जे चिकन तोडतायत चांगला वाटा आहे का? जे भात शिजवतायत चांगला वाटा आहे का? अरे बोला. जे तुमच्यासाठी जेवण तयार करतायत चांगला वाटा आहे का? आणि जे इथं बसलेले तो कोणता वाटा आहे? चांगला. तुम्ही निवडला आणि त्यांना लावलं का आम्हाला? परमेश्वर हिशोब नाही घेणार. अरे बोला नाही घेणार का? कोणाकडून घेईल? जे जे खातील त्यांच्याकडून.
हालेलुया. हे अज्ञानाने झालं. बोला, हे कशाने झालं? हा, मी तुम्हाला दोष नाही लावत, पण माझं हे म्हणणं आहे, आतापर्यंत कदाचित तुम्हाला माहिती नव्हतं म्हणून चुकले. हालेलुया. पण याच्या पुढे अशी चूक करायची नाही. जे लोक स्वयंपाक करणारे आहेत, मदत करणारे आहेत, तिथं श्रम घेणारे आहेत ना, त्यांना पण देवाच्या सहभागीतेत पहिले बसू द्या. हालेलुया. भले मीटिंग 1 तास लेट सुरू करा, स्वयंपाक 1 तास अगोदर उरकून घ्या. आमेन. कारण त्याही लोकांना वचन कळलं पाहिजे. त्या लोकांना पण परमेश्वर पाहू इच्छितो. त्या लोकांशी पण देव बोलू इच्छितो. कदाचित एखादा व्यक्ती असेल ज्याला गरज आहे आणि आज तो या ठिकाणी नाही, तर परमेश्वर आपल्याकडून निशोध घेईल. हालेलुया. जेव्हा येशू ख्रिस्त येईल आणि तो म्हणेल, का रे का बरं असा वागला, तो म्हणेल, मला पास्टरांनी काम लावलं होतं ना, मला मंडळींनी काम लावलं होतं. कसलं? भात बनवत होतो मी, चिकन तोडत होतो मी, भाजी करत होतो मी, लाकडं घ्यायला गेलो होतो मी. कोणी पाठवलं? मंडळीने. कोणी ठरवलं? पास्टरांनी. कोणी ठरवलं? आगेवान लोकांनी. वा रे वा. मग हिशोब कोणाचा होईल? हिशोब कोणाचा होईल? त्याचा का आपला? अरे बोला. हा, चांगला वाटा निवडा. बोला, कोणता वाटा निवडा? कोणाचा? मरियेचा का मार्थेचा? मरियेचा. कारण मरिया येशूच्या चरणी बसून त्याचं वचन ऐकत होती. आमेन. प्रभू महान आहे. तुमच्या मंडळीवर देव खूप प्रेम करतो, म्हणून आज जे मी घेऊन आणलं होतं तेच काहीच बोलत नाहीये. हालेलुया. परमेश्वरला माहिती तुमच्याशी काय बोलायचंय. आमेन. म्हणून मी माझी बुद्धी गहाण घेऊन येतो जेव्हा देवाच्या सेवेमध्ये. मला माहिती आहे, जे देईल तो परमेश्वर देईल, बोलेल तो परमेश्वर बोलेल. मी कोण आलो तुमच्याशी बोलणार? आमेन. देव आपल्यावर प्रेम करतो, देव आपल्याशी बोलतो, देव आपली भेट घेतो वचनाद्वारे. हालेलुया. देवाची अपेक्षा आहे प्रियांनो, की रविवारचा दिवस जर तुम्हाला विसावा पाहिजे असेल तर देवाच्या इच्छेप्रमाणे मागा. आमेन. तर रविवारचा दिवस आपल्यासाठी आशीर्वादित होईल. होईल का नाही होणार? होईल का नाही होणार? हालेलुया. नाताळाच्या दिवशी सगळी मंडळी सजून धजून येते, नाही का? त्या दिवशी खरं सांगा, आपल्याला भक्ती करण्यामध्ये रस असतो का कपडे दाखवण्यामध्ये? नाताळाला आपण खरंच देवाची भक्ती करायला येतो का एकमेकांना कपडे दाखवायला येतो? माझी साडी कितीची घेतली, कशी आहे, चांगली वाटते का, चांगली दिसते का, नवीनच चप्पल घेतली, नवीनच सॅंडल घेतली, हा हार कसा दिसतो, नाही का? मॅचिंग मॅचिंग सगळं आहे. येशू वाढदिवस कोणाचा? नाताळ. नाताळ म्हणजे वाढदिवस कोणाचा? येशूचा. नवीन कपडे कोण घालतो? बरं, वाढदिवस कोणाचा? येशूचा. मटण कोण खातं? नाताळ. वाढदिवस कोणाचा? डोनट कोण खातं? अरे बोला. सगळं याचं आणि करतो कोण? नवीन कपडे कोणाला? आपल्याला. सगळं स्वतःसाठी. आणि वाढदिवस नुसता नावाला कोणाचा? येशूचा. त्यालाच विसरून गेलेलो असतो आपण. फक्त कोण आठवतं आपल्याला? मी आज कसा दिसत आहे, मी कसे कपडे घातले, मी चांगला दिसत आहे, नवीन कपडे घातले. अरे वाढदिवस ज्याचा आहे त्याला पण आठवा. हालेलुया. वाढदिवस ज्याचा आहे त्याच्यासाठी पण काहीतरी करा. आमेन. हो की नाही? एखाद्याच्या घरी वाढदिवसाला गेलो तर आपण काय देतो त्याला? गिफ्ट. बोला, काय देतो? काहीतरी भेट वस्तू देतो ना. मग येशूच्या वाढदिवसाला तोड घेऊन येतात, काहीच देत, उलट स्वतःच नवीन कपडे घेतात आणि येशूला चिडवतात, तुला काहीच नाही, तुला काहीच नाही, बघ आम्ही कसे कपडे घातले, आम्ही चांगलं चांगलं खाऊ, तुला आमचं घर सजवलेलं आहे, तुला काहीच नाही. वाढदिवस कोणाचा? आणि सगळी खुशी कोणाला? आणि सगळं कौतुक कोणाचं? स्वतःचं. प्रभूसाठी काहीच. ख्रिस्ती लोकांना हालेलुया. ज्याचा वाढदिवस साजरा करताना त्याच्यासाठी काहीतरी करा. आमेन. मी एका मंडळीत बोललो होतो, जर येशू ख्रिस्ताला गिफ्ट द्यायचं असेल, खरं सांगा काय देऊ शकता? सगळ्यात भारी गिफ्ट काय असेल? पैसे, सोनं, मग स्वतःच मन. आमेन. अजून समजा तुमचं मन दिलेलंच आहे देवाला. हालेलुया. मग काय द्यायला मला? मन तर मी अगोदरच देऊन टाकले. समजा मग अजून काय द्यायचं? काय आवडेल देवाला गिफ्ट? प्रभू येशू ख्रिस्ताला.
तुम्हाला सांगू का? नाताळाला द्याल देवाला? द्याल का? मी तुम्हाला सांगतो, एक तरी आत्मा जिंकून देवामध्ये आहे. हालेलुया. समजते मी तुम्हाला काय सांगतो? एक तरी नवीन आत्मा जिंकून चर्च मध्ये आणा. मी सांगतो हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. हालेलुया. बायबल असं म्हणतं, जेव्हा एक पापी पश्चाताप करून देवाच्या राज्यात येतो, स्वर्गात मोठा आनंद होतो. आमेन. स्वर्गात काय होतो? मोठा आनंद. म्हणजे सगळे देवदूत पार्टी करतात. काय करतात? खऱ्या अर्थाने पार्टी स्वर्गात कधी होते? जेव्हा एक आत्मा देवाच्या राज्यात पश्चाताप करून येतो. आमेन. तर विचार करा, माझ्याद्वारे जर एक आत्मा देवाच्या राज्यात आला तर स्वर्गात काय होईल? पार्टी. बोला काय होईल? आणि सगळे देवदूत विचारतील येशूला, आजची पार्टी कोणाकडून? काय विचारतील? गॅब्रिएल, मिखाएल हे येशू ख्रिस्ताला विचारतील, जे देवदूत आहेत ना, आजची पार्टी कोणाकडून आहे? त्याला सांगतील शिंदे सर. हालेलुया. कारण याच्यामुळे एक आत्मा देवाच्या राज्यात सगळं स्वर्ग मला ओळखायला लागेल. आमेन. की आजची पार्टी कोणामुळे भेटली? उदाहरण देतोय मी. प्रभू धन्यवाद. हालेलुया. तर विचार करा, सगळा स्वर्ग त्या दिवशी मला ओळखायला लागेल. कारण आज स्वर्गात आनंद कोणामुळे झाला? माझ्यामुळे. हालेलुया. जग मला ओळखेल का नाही ओळखणार याची पर्वा करू नका. मला कोणी ओळखलं पाहिजे? स्वर्गाने. मला कोणी? स्वर्गातल्या सगळ्या दूतांनी मला ओळखलं पाहिजे. एकदा तरी तुमच्यामुळे आणि माझ्यामुळे स्वर्गात काय झाली पाहिजे? पार्टी. मला काय झाली पाहिजे? जर एक आत्मा तुम्ही देवाच्या राज्यात आणला ना, विश्वास ठेवा, त्या दिवशी स्वर्गात काय होईल? मोठी पार्टी. आणि कोणाच्या नावाने ओळखली जाईल? आजची पार्टी कोणी दिली? ज्याने आत्मा जिंकला असेल. आमेन. म्हणजे पास्टर असतील त्यांचं नाव घेतलं जाईल आणि म्हणतील, हा एक आत्मा यांच्यामुळे जिंकला गेला, आजची पार्टी त्यांच्याकडून. आमेन. मग ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला घेऊन जायला येईल ना स्वर्गामध्ये, सगळे दूत म्हणतील, तुझ्यामुळे मला पार्टी भेटली होती बरं का एकदा. हालेलुया. गॅब्रिएल म्हणेल, मिखाएल म्हणेल, एकदा तुझ्यामुळे आम्हाला काय भेटली होती? मी तर विश्वास ठेवतो, एकदा नाही प्रभू, अनेक पार्ट्या व्हाव्या माझ्यामुळे. हालेलुया. हालेलुया. एकच नाही, हजारो पार्ट्या व्हाव्या अशी मी अपेक्षा बाळगतो. आमेन. आमेन. इकडे बघा, कळतंय मी काय सांगतोय? नाताळाला प्रभू येशू ख्रिस्तासाठी काय गिफ्ट द्याल? काय भेट द्याल? एक आत्मा. आमेन. सोपं आहे का कठीण आहे? सोपं आहे का कठीण आहे? अरे बोला, सोपं आहे का कठीण आहे? सोपं म्हणा तरी हा बोलेल, कठीण म्हणा तरी हा बोलेल. त्यापेक्षा तूच बोल. हालेलुया. कळतंय का? तुम्हाला मी सांगतो, मासे पकडणं सोपं होतं पेत्रासाठी, माणसं पकडणं फार कठीण होतं. हालेलुया. कारण मासे पकडण्यासाठी ठीक आहे ना, गेला, जाळं टाकलं, सापडलं तर ठीक, नाही सापडलं ठीक, आले एक आले दोन आले, काही फरक पडत नाही. माणसं पकडण्यासाठी तसं नव्हतं. माणसं पकडण्यासाठी गोज लागत होतं. माणसं पकडण्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना लागत होता. माणसं पकडण्यासाठी परमेश्वराचा अनुग्रह लागत होता. माणसं पकडण्यासाठी पवित्र आत्म्याचं सहाय्य लागत होतं. तेव्हा जाऊन आत्मे जिंकले जायचे. आमेन. खूप श्रम, खूप त्याग, सगळं सोडलं, घरदार सोडलं प्रभूची सेवा करण्यासाठी. तेव्हा कुठून आत्मे जिंकायला लागला. आमेन. काहीतरी त्याग करावा लागेल. एक आत्मा जरी देवाच्या राज्यात आणायचं म्हटलं ना, एवढं सोपं. पहिली गोष्ट तर तुम्ही प्रभूच्या राज्यात असले पाहिजे. आमेन. आणि मग तुमच्याद्वारे एक आत्मा देवाच्या राज्यात येईल. हालेलुया. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, एकदा तरी स्वर्गामध्ये तुमच्यामुळे आनंद होऊ. हालेलुया. हालेलुया. मग सगळ्यांना कळलं शब्बात दिवस काय आहे? कळलं का? आजचा दिवस जो शब्बात आहे तो काय आहे? 20वाचा दिवस. बोला कसला दिवस? जो देवाने काय केला? आशीर्वादित. बोला काय केला? परमेश्वराने 7वा दिवस आशीर्वादित केला. कारण 5-6 दिवस देवाने कसे काम केले? चांगले. बोला कसे काम केले? आता उद्यापासून तुम्ही कसे काम कराल? बघू आता. कोणासमोर बोलताय तुम्ही? माझ्या समोर नाही, कोणासमोर बोलताय? आता उद्यापासून देव बघेल तुमची चांगली कामं. टीव्ही समोर, मोबाईल समोर,
जगासमोर करतात का देवासमोर करतात? हालेलुया. तुमचा आणि माझा परमेश्वर तो आहे जो तुम्हाला बंद खोलीत सुद्धा बघू शकतो, अंधारात सुद्धा बघू, पाण्याच्या खाली सुद्धा बघू. म्हणून दावीद म्हणतो मी कुठे लपू? जर मी अंधकारात गेलो, अंधकार प्रकाशापासून काही लपवत. जर मी समुद्राच्या खोलवर गेलो तळाशी तरी तू तिथं आहे. आकाशातून चढून गेलो तरी परमेश्वरा तिथं तू आहे. कुठं लपू तुझ्यापासून? आमेन. तुम्ही देवापासून लपू शकत. सोमवार पासून शनिवार पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा तुमच्यावर लावलेला आणि तुम्हाला ते कोण बघतोय? बोला कोण बघतोय? आता उद्यापासून कोणती कामं कराल? चांगली का वाईट? चांगली का वाईट? चांगली. आमेन. आणि मग जेव्हा सोमवार पासून शनिवार पर्यंत चांगली कामं कराल तेव्हा 7वा दिवस कोणता आहे? आशीर्वादाचा. बोला कोणता आहे? आणि कसला आहे? पगाराचा. बोला कसला आहे? अरे बोला कसला आहे? हा पगाराचा दिवस आहे. पुढच्या रविवारी येताना विश्वास ठेवून यायचं की मला काय भेटेल? देवाकडून काय भेटेल? हा विश्वास असलाच पाहिजे. आमेन. हा पगाराचा दिवस आहे ख्रिस्ती लोकांचा. पण काम कराल तर, त्याचं काम कराल तर अन्यथा पगार भेटणार, उलटे फटके भेटतील. काय भेटतील? फटके पाहिजे का पगार पाहिजे? मग कशी कामं कराल? चांगली चांगली कामं करा. देव तुम्हाला या शब्दात माझे आशीर्वाद करेल. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आज मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही कारण आपल्याला प्रभू भोज मध्ये जायचंय आणि पुढचा समय आपण देवाच्या त्या पवित्र मेजाकडे जाणार आहोत. ह्यावेळेस आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. आपले डोळे आपण सांगू, मनाची तयारी करू आणि प्रभू भोज साठी सेवाचं अंतःकरण हृदय आपल्याकडे आहे. एक छोटस कोरस घेणार आहोत आपण. एक गीत आपण घेऊ आणि त्याच्यानंतर आपण प्रभू भोज या ठिकाणी जाणार आहोत. थँक्यू. धन्यवाद. माझ्या देवा, आज परत एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला आहे. तुझी वाणी आम्ही ऐकली परमेश्वर. आमची मन कठीण होती नकोस, तर त्या वचनावर विश्वास ठेवून चालण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. हा शब्दात दिवस, हा 20वाचा दिवस जो तू आम्हाला दिलाय, हा दिवस आमच्यासाठी आशीर्वादित कर. प्रार्थना करतो देवा, आमच्या सर्व कामांपासून आज आम्हाला विसावा दे. आज तुझ्या चरणी येत असताना जो एक सुंदर समय या 3 दिवसामध्ये तू आम्हाला दिला प्रभू, आज या शेवटच्या भक्तीमध्ये ज्या प्रभू भोज मध्ये आम्ही जाणार आहोत, तुझं शरीर आणि तुझं रक्त जे आमच्यासाठी सांडलं गेलं, हो परमेश्वर, त्याचे साक्षीदार आम्ही आहोत प्रभू. आणि आज परमेश्वर, तुझ्या वचनात लिहिल्याप्रमाणे जो कोणी माझं शरीर खातो आणि जो कोणी माझं रक्त पितो, जसं जीवन माझ्या ठाई होतं तसंच जीवन त्यांच्या ठाई असेल, असं तुझं वचन सांग. खरंच परमेश्वरा, योहान पुरुषवर्तमान 6वा अध्याय 53 पासून पुढे ज्यावेळेस आम्ही पाहतो देवा, तुझ्या वचनात लिहिलेलं आहे, माझं शरीर हे खरं खाद्य आहे आणि माझा देह हा खरं खाद्य आहे, माझं रक्त हे खरं पेय आहे, कारण त्याच्यातच सार्वकालिक जीवन आहे. प्रभूजी, आज ज्यावेळेस आम्ही ही भाकर खाऊ, ज्यावेळेस आम्ही हा रक्ताचा प्याला पिऊ, भाकर म्हणून नाही खाता, आम्ही ते शरीराचा भाग म्हणून खावं, तुझ्या शरीराचा उधळलेलं तुकडं म्हणून खावं, यासाठी आमचं मन तयार कर. आज ज्यावेळेस आम्ही हा प्याला पिऊ, द्राक्षरस म्हणून न पिता ते रक्त आहे जे आमच्यासाठी तुझ्या शरीरातून सांडलेलं आहे, ते रक्त म्हणून आम्ही ते पिऊ, यासाठी तू सांग. कारण प्रभू, तुझ्या देहामध्ये जीवन आहे आणि तुझ्या रक्तामध्ये जीवन आहे. ते जीवन आमच्या ठाई उतरावं, यासाठी सहाय्य कर. धन्यवाद. हालेलुया.